यशोवाणी दिवाळी अंक 2024. कविता प्रवासी पक्षी. कविता लिहिली आहे धनश्री अजित जोशी यांनी. प्रवासी पक्षी. सुंदर तळे, त्यावर आलेले अगणित स्थलांतरित पक्षी. सुंदर तळे, त्यावर आलेले अगणित स्थलांतरित पक्षी. वेगळेच, एरवी इकडे बघायला न मिळणारे, काहीसे डौलदार, दिमाखदार. बघायला माणसांची ही गर्दी. कुणी हौशी, कुणी अभ्यासू निरीक्षक, स्थलांतरामागची कारणं शोधणारे. पक्ष्यांचे स्थलांतर अचंबित करणारे. हजारो मैलांचे, आपला प्रदेश, गाव सोडून केलेले. काय वाटत असेल त्यांना? जगण्यासाठी असे हजारो मैल आपला गाव सोडून भटकताना? काय वाटत असेल त्यांना जगण्यासाठी असे हजारो मैल आपला गाव सोडून भटकताना? नेहमीप्रमाणेच माझ्या मनात विचारांचा कोलाहल. नेहमीप्रमाणेच माझ्या मनात विचारांचा कोलाहल. नव्या प्रदेशात निवारा शोधत फिरणारे ते पक्षी दिसायला तरी मजेत दिसतात. आपला दाणापाणी आपण शोधतात. जगण्यासाठीचा संघर्ष कसा सहज करतात. हवा बदलली की आपला गाव आठवतो. हवा बदलली की आपला गाव आठवतो. मग इथे न रमता परत आपल्या गावाला जायला निघतात. तोच हजारो मैलांचा प्रवास करत. मी पक्षी बघण्यात रमलीये, तोच आवाज आला. मी पक्षी बघण्यात रमलीये, तोच आवाज आला. यार, हे आपल्यासारखेच, बघ ना, स्वतःला जगवायला आलेत आपला देश सोडून. मी आवाजाच्या दिशेने पाहिलं. गावातून आलेले काही तरुण शेजारी उभे होते. आपल्याला सिद्ध करायला आलेले. चांगल्या भवितव्याची पायाभरणी करण्यासाठी कष्ट करून शिक्षण घेणारे काही तरुण. वरून तरी मजेत दिसत होते. त्या पक्ष्यांसारखे इकडे तिकडे बागडत होते. माझ्या मनात मात्र उगाचच कालवाकालव झाली. त्या पक्ष्यांकडे बघून दूर देशी गेलेली माझी लेकरं आठवली. त्यांचा संघर्ष आठवला. मग मनात विचार आला, ती परत येतील ना मला भेटायला? त्या पक्ष्यांसारखी आपला गाव शोधत, हजारो मैलांचं अंतर पार करत. मनाचं हे असंच असतं. कुठलाही धागा कुठेही जोडतं. मनाचं हे असंच असतं. कुठलाही धागा कुठेही जोडतं.